तुम्ही झोपा काय काढताय? व्हिडिओ कॉल चालू आहे समोर आणि तुम्ही झोपताय? ते कधी मला झोप लागली मला कळलंच नाही. हो नो, म्हणजे जेवढा वेळ मी आतमध्ये होते तेवढा वेळ तुम्ही झोपा काढत होतात. सर, कुठला वॉचमॅन ड्युटीवर असताना झोपा काढतो? आता तुमच्यावर लक्ष ठेवायला वेगळा वॉचमॅन आणायचा आहे का मी? मला सांगा, तुम्हाला हे प्रकरण मिटवायचं नाहीये का? जानू, तू सारखं मलाच का बोलतेस? आणि एवढा काय कन्सर्न आहे तुला त्या युनियनसाठी? त्यांच्यामुळे माझ्यावर किती अन्याय होतोय हे तुला दिसत नाहीये? सारखी त्यांची बाजू घेतेस. जयंत सर, अहो मी त्यांच्या बाजूने नाही बोलत आहे, मी आपल्या कंपनीच्या बाजूने बोलते. आणि मला सांगा, कंपनी कोणाच्या बाजूने? तुमच्याच बाजूने. जयंत सर, हे प्रकरण लवकरात लवकर मिटावं असंच वाटतंय हो मला. का कळत नाहीये तुम्हाला? आता थांबा, तो युनियन लीडर काय बोलतोय ते बघते. हॅलो दादा. मॅडम, काय चाललंय? आमचा वॉचमन असा ड्युटीवर झोपा काढायला लागला तर चालेल का तुम्हाला? नाही, खरंच सॉरी दादा, खरंच सॉरी. चूक झाली जयंत सरांकडून. त्याचं काय आहे ना, त्यांना असं वॉचमॅनचं काम करायची सवय नाही हो अजिबात. पण ते दिवसभर बसून होते इथे, जेवले पण नाहीयेत बिचारे अजून. मी काय म्हणते, आता आपण ही वॉचमॅनची शिक्षा संपवूयात का? मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, हवं तर हात जोडते हो तुमच्या समोर. ठीक आहे, पण परत याने कधी आमच्या माणसाला त्रास दिला तर पुढच्या वेळेस त्यावेळेस अजून कठोर शिक्षा होईल. नाही, आता जयंत सर असं अजिबात वागणार नाहीत. ते कधीच कोणाला काहीही त्रास देणार नाहीत. मी शब्द देते तुम्हाला. हा, खरंच थँक्यू. ठेवते. हा सर. जयंत सर, हे बघा, तुम्ही जरा शांत व्हा. एवढी चिडचिड करू नका. वॉचमॅन बनून मला शिक्षा दिली होतीस ना, आज तुझ्यावर परत तीच वेळ आलीये. मला त्रास देताना खूप मज्जा येत होती ना तुला. आता तुझा त्रास बघून माझ्या मनाला आनंद होतोय. आणि हे तर फक्त सुरुवात आहे, अजून खूप गोष्टींचा सूड बाकी आहे. हे सगळं काय आहे? आणि ही सगळ्यांना पाकिटं का देते? पैसे पैसे थोडे नाहीत, चांगले 10,000 रुपये आहेत. हे कसं शक्य आहे? भावनाताई म्हणाल्या होत्या नुसतं साधं जेवण आहे, मग हे सगळं काय? आणि इथे दारू कशी आली? पैसे का वाटले जात आहे? तुम्ही बोललात ना भावनाच्या फसव्या रूपाला. तुम्हाला काय म्हणाली असेल ती? तुम्हाला मदत करायची आहे, तुम्हाला तुमच्या पायावर उभं करायचंय. बरोबर हेच म्हणाली ना ती. पण पहा, तुमची किंमत तिने पैशात केली आहे आणि ह्या दारूची लालच दाखवली. पण हे सगळं करून त्यांना काय मिळणार आहे? हे सगळं तुमची मतं मिळवण्यासाठीच तर करते ती. म्हणजे पैशाने तुमची मतं खरेदी करायची आणि इथल्या मेस आपला या दारूच्या जाळ्यात अडकवायचं. पण भावना ते आतमध्ये काहीतरी वेगळंच म्हणत होत्या. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की त्या आमची मदत करणार आहेत. हो तर सांगतो, तुम्ही कोणावर विश्वास ठेवताय? ती बाई करते एक, बोलते एक, तिच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही अशा बाईला निवडून आणणार आहेत का, जिला तुमची स्वप्न, तुमच्या आशा याचं काहीही घेणं देणं नाहीये? तिला फक्त स्वतःचं भलं करायचंय आणि तिचा प्लॅन ना मला अगोदरपासून माहित होता. म्हणूनच मी तुम्हाला सावध करायला आली. तुम्हीच ठरवा कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही. सुधिराज, अहो हे सगळं काय आहे? मलाही नाही माहिती. हा प्रश्न तर आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे भावना मॅडम. समजतं काय तुम्ही स्वतःला? आम्हाला असं दारूच्या आणि पैशाच्या जीवावरती विकत घ्यायची हिंमत कशी झाली तुमची? अरे श्रीनिवास, येऊ का? अरे शरद, तू कधीपासून घेऊ का विचारतोय? बस बस बस. अहो ते अरे बघ कोण आलाय. भाऊजी, तुम्ही किती दिवसांनी. बसा बसा, चहा आणते. हे बघा वहिनी, पाणी वगैरे चहा वगैरे काही नको. मी इथे खूप महत्वाच्या कामासाठी आलोय. महत्वाचं काम कुठलं रे? श्रीनिवास, तू तुझ्या वकिलांना भेटून आलायस
आणि कायद्याच्या बाजूने काही होणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितले. पण वहिनीने तुझ्या पेटंटबद्दल जो सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला होता तो खूप व्हायरल झालाय. लोकांना तुझी सत्याची बाजू आहे हे पटतंय आणि जन्मत सगळं तुझ्या बाजूने आहे. आणि म्हणून मला एक आयडिया सुचली. कसली? आपण तुमच्या बिझनेस मधले जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना एक स्पर्धा ठेवायला सांगू. स्पर्धा? कुठली स्पर्धा शरद? सांगतो, सगळं सांगतो. श्रीनिवास आणि संतोष एकमेकांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे करायचे आणि श्रीनिवासनी शोधून काढलेल्या सायकल बद्दल प्रश्न विचारायचे. त्यातला एखादा बिघाड दुरुस्त करायला लावायचा. ज्याला हे जमेल त्यानेच ह्या सायकलचा शोध लावलाय हे लगेच उघड होईल आणि श्रीनिवासला न्याय मिळेल. शरद, अरे मस्त आयडिया आहे रे. अजून एक गोष्ट करायची, ही स्पर्धा आपण रेकॉर्ड करायची, म्हणजे आपल्याकडे कोर्टात सादर करायला एक सबळ पुरावा असेल. बरोबर. आणि तुझा पेटंट तुला परत मिळेल. ही चांगली कल्पना आहे. फक्त मला वाटतं ना, ही स्पर्धा आपण ताबडतोब घ्यायला हवी. कारण आत्ता संतोषला ना या सायकल बद्दल काहीच माहिती नाहीये. म्हणजे मशीन बद्दल काही माहिती असणं तर नाहीच, पण जर त्याला कळलं की आपण अशी काही स्पर्धा घेणार आहोत तर मात्र तो तयारीला लागेल आणि मग तो खुराफाती आहे, काहीही करू शकेल. बरोबर आहे तुझं. म्हणूनच आपल्याला घाई करायला हवी. श्रीनिवास, तू उद्याच तुझे वकील आणि इन्व्हेस्टर यांच्याशी बोलून घे. पुढच्या 2-3 दिवसातच स्पर्धेचं आयोजन करायला हवं. हो. हा घे, मी स्पर्धेसाठी अर्ज देखील तयार ठेवलेला आहे. हा उद्याच्या उद्या तुझ्या इन्व्हेस्टरला आणि वकिलांना नेऊन दे. अगदी तयारीने आलायत भाऊजी तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. मी उद्याच आमच्या इन्व्हेस्टरकडे जातो आणि त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर स्पर्धेचं आयोजन करा. आपल्याला जे काही करायचं ते नियमाच्या चौकटीत राहूनच केलं पाहिजे, म्हणजे संतोषला बोट ठेवायला कुठेही जागा राहता कामा नये. एक गोष्ट नक्की, यावेळेस संतोषला त्याच्या चुकीची शिक्षा नक्की मिळणार. या दादा या. तुम्ही तुमच्या भावनाताई, सिद्धू भाऊ यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची बातमी कव्हर करायला आला असाल ना, मग हा सगळा तमाशा तुमच्या पेपरमध्ये छापलाच गेला पाहिजे. सगळ्या जनतेला कळू द्या की ही भावना सिद्धिराज गाडे पाटील त्या दारूच्या बाटल्या, पैशांची पाकिटं आणि चमचमीत जेवण या आधाराने मतदार विकत घेण्याचा प्रयत्न करतेय त्या, आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कशी ह्या महिलाश्रमातील दीनदुबळ्या बायकांची फसवणूक करतेय. सिद्धू भाऊ, काय आहे सगळं? हे बघा, हे आम्हाला नाही माहिती सगळं काय आहे आणि आम्ही हे सगळं नाही केलंय. आम्ही फक्त जेवण मागवलं होतं. हो का? मग या पाकिटातले 10,000 रुपये कुठून आले? उगाच खोटू बोलू नका. काय बोलताय तुम्ही? आम्ही असं सगळं का करू? हो, तेच मला कळत नाही. तुम्ही असं का केलं? या दारूच्या बाटल्या आमच्या समोर नाचवून तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय? तुम्हाला महिला आश्रम म्हणजे काय वाटलं? त्या महिला निराधार असतीलही, पण त्यांना कोणी वाऱ्यावर सोडून नाही दिलेले. त्या सर्वजणी सक्षम आहेत. ही असली थेरं करून तुम्ही आमच्या आश्रमाची पत घालवताय.